नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या भव्य आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत अशा मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. पाहूया त्याविषयीचा हा वृत्तांत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा आणि जागतिक दर्जाचा अजोड नमुना आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यासह राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटींची गती देणारा हा आर्थिक गुणक ठरेल असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. या मिसिंग लिंकमुळे जवळपास अंतर हे 6 किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी, मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे. खोपोली एक्झिट पासून सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंत अशा प्रकारचा हा बोगदा या ठिकाणी तयार करण्यात आलाय आणि जसा हा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय तसंच आपण भारतातला सर्वात उंच केबल स्टेड महामार्ग पूल हाही रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे. या प्रकल्पामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचं अंतर 6 किलोमीटरनं कमी झालं असून प्रवाशांचा किमान 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. अतिशय आव्हानात्मक अशा या प्रकल्पात योगदान देणाऱ्या 7 देशातल्या तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. दरम्यान मिसिंग लिंकच्या बोगद्याची जगातला सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याबाबतच्या जागतिक विक्रमाचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे यावेळी सुपूर्द करण्यात आलं. राज्यातील उद्योग, प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र AI धोरण 2026 जाहीर करण्यात आलं. यासह मंत्रिमंडळ बैठकीतल्या इतरही महत्त्वाच्या निर्णयांविषयीची ही सविस्तर माहिती. राज्यात विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विस्तारण्यासाठी महाराष्ट्र AI धोरण 2026 जाहीर करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इंडिया AI मिशनच्या धर्तीवर राबवण्यात येणाऱ्या या धोरणाच्या माध्यमातून संशोधन, नवोपक्रम आणि जबाबदार प्रशासन यांना चालना दिली जाणार आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 70% नोकऱ्यांचं स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे या धोरणात वेळेनुसार काळानुरूप बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 2031 पर्यंत 10,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित करणं आणि 1.5 लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणं ही या धोरणाची उद्दिष्ट आहेत. राज्यभरात 12 AI इन्क्युबेटर्सची स्थापना, आरोग्य, कृषी, शिक्षण, नगरविकास, मराठी भाषा संस्कृती आणि वित्त महसूल या 6 क्षेत्रात उत्कृष्टता केंद्रांची उभारणी तसंच AIच्या नैतिक वापरासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार करणं अशा महत्वाच्या तरतुदी या धोरणात तयार करण्यात आल्या आहेत. यासह तब्बल 12 वर्षांनंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पहिल्यांदाच भरीव वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला. प्रख्यात अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स संस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं अध्यासन स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. आता घेऊया धावता आढावा राज्यातल्या काही ठळक घडामोडींचा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पंतप्रधानांनी राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा केली आहे. टेकवारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबवला जातोय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते टेकवारी 2.0 अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमात बोलत होते. सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल असून त्याच्या सेवेसाठीच टेकवारी आहे असंही ते यावेळी म्हणाले. येत्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्रानं स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट तयार केली आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या नागपूर जिल्ह्यात कोराडी इथं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. उपमुख्यमंत्री तसंच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वगणना करून ठाणे जिल्ह्यातल्या जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. यावेळी स्वगणनेसाठी आलेल्या QR कोडचं अनावरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं.
या होत्या राज्यभरातल्या गेल्या आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.